माणसाने नेहमी बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील सौंदर्याने श्रीमंत असलं पाहिजे. कारण बाह्य सौंदर्य वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जातं, पण अंतरंगातील सौंदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणुसकीनेच वागायला शिकवतं. सूर्य आपल्याला बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नाही. त्याचप्रमाणे उमेद, आशा, विश्वास आणि कष्ट ज्याच्याजवळ आहेत ना, तो माणूस आयुष्यामध्ये कधीच अपयशी होऊ शकत नाही. धाडसी माणूस कधीच भीत नाही आणि भिणारा माणूस कधीच धाडस करत नाही. पण या जगामध्ये धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, हे पण तितकंच खरं आहे. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला आहे मी. आज संध्याकाळी निघतो आम्ही आमच्या भाजीबाईकडं. तर फौजी साहेब पण आले ड्युटीवरून. फौजी साहेब, मी आणि राजू आम्ही तिघच निघलो. सागर घरी आहे आणि आकाश क्लासवरून आलाच नाही अजून, तो उशिरा येतो ना त्यामुळं. तर हे पा, इथं काम चालू आहे ना घराचं, लयच आवाज येतोय. चला हे पा कसा घेऊन चला चला म्हणतोय, कसा उतावळा झालाय बघा. त्याला असं फिरायला जायचं म्हणलं ना म्हणजे खूप आवडतं त्याला, असं खूप आनंद होतो लहान लेकरासारखा आहे ना. निघायचं, चला चला. सागर लावून घे व्यवस्थित, आम्हाला उशीर झाला तर दरवाजे वगैरे व्यवस्थित लाव. बाय बाय. चला खायला मध्ये घ्यायचं का राजू? निघायचं मग राजू. लय खुश, किती खुश. लय खुश रे बाबा, लय खुश. त्याला असं फिरायला लय आवडतं. कुठे जाता जाताच आम्ही फ्रूट घेतले आणि निघलो. तर संध्याकाळी निघलो होतो ना, तर थोडा थोडा अंधार पण पडायला लागलाय आता. तर पावसा पाण्यामुळं काय झालंय, खोंगळा पडल्यात ना वावरांना, तर गाडीत जायना झाली. गाडी पाठीमागच लावली आणि चालवतो आम्ही पायी पायी. हे पा, राजू, मी आणि फौजी साहेब. आम्ही गेलो त्यावेळेस भाजीबाई मी तिची भाजी निसत होत्या, तर त्यांना म्हणलं मी निसते आणि मग त्या म्हणल्या मी दुसरं काम करते तोपर्यंत. कारण आम्ही जेवण करून पण तिथूनच येणार होतो आणि मुलांना सागर आकाश घरी होते ना, त्यांना पण जेवण तिथूनच घेऊन जाणार होते मी. तर मग त्या म्हणल्या बाकीची भाजी वगैरे मी शिजायला टाकते. आणि गोठ्यामध्ये गाया बांधलेल्या आहेत आणि गायांची वासरं अशी इथं पटांगणात बांधलेले आहेत त्यांनी. तर असं खूप छान वाटतं कधीमध्ये असं गावाला गेल्यावर. या या येतो म्हणलं ना, आलाच नाही ना, तिकडंच हिंडत बसला कुठतरी. आता भाजीबाईला त्यांना एवढे कामं असतात ना, शेतातले कामं, त्यानंतर जनावरांचे कामं, भरपूर कामं असतात. आणि त्यात त्यांच्या विहिरीचं बांधकाम पण चालू आहे ना, तर त्यांना दळण करायला वेळच मिळाला नाही. तर राजू आणि पाहुणा गेले होते दळण दळायला. ते आले त्यानंतर मग भाजीबाई लागल्या भाकरी टाकायला. मी तोपर्यंत इथं लोणचं खात बसले होते आणि लसूण सोलत होते. स्वयंपाक झाला त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवणं केले आणि जेवण झाल्यानंतर मग सागरला, आकाशला पण जेवण पॅक करून घेतलं मी. कारण एवढ्या उशिरा गेलो होतो ना, घरी जाऊन मी कधी स्वयंपाक करणार आहे, भाजीबाई बोलल्या. त्यामुळं येतानाच म्हणल्या होत्या पोरांना पण इथूनच घेऊन जा जेवण. तर आम्ही बसलो जेवायला आणि फौजी साहेबांचं जेवण ते इतकं पटकन होतं ना, त्यांचं जेवण पण झालं आणि जाऊन बसले पण होते ते. तर जेवण झाले त्यानंतर निघलो मग आम्ही घरी. गुड मॉर्निंग सर्वांना. तर काल संध्याकाळी आम्ही आमच्या भाजीबाईकडे गेलो होतो. घरी यायला उशीर झाला होता, 10:30-11 वाजले होते काहीतरी. तर आज सकाळी पुन्हा व्हिडिओ स्टार्ट केला आहे मी. तर रांगोळीचे काही पॅचेस मागवलेले आहेत मी, तेच मी तुम्हाला दाखवते. तर सणावाराला काय होतं, रांगोळी काढायला कधी कधी वेळ पण मिळत नाही आपल्याला. तर त्यासाठी मग रांगोळीचे पॅचेस थोडेसे मागवून ठेवलेत मी. घाई गडबडीमध्ये बरं पडतं आणि दिसायलाही छान आहेत आणि मस्त आहेत. तर तेच मी तुम्हाला दाखवते आता. चला हे पा, खोललंय मी जरा, बरेचसे मागवलेत मी, छान आहेत. तुम्हाला व्यवस्थित खाली दाखवते मी. आता असे दाखवते वेळ येणार नाही कारण ते असं पडणार आहेत हातातून. हे पा,
तर ह्या रांगोळ्यांच्या इतक्या छान डिझाईन आहेत ना, तुम्ही बघू शकता. तर आपण उंबरठ्यामध्ये हळदीचं लेपन केलं त्यानंतर रांगोळी काढतो ना, त्यावेळेस हे पॅचेस तिथं ठेवून द्यायचे. इतके छान वाटतात ना, म्हणजे आपल्या घाई गडबडीच्या कामाला इतकं भारी येत नाही. सणावाराला काय होतं, आपल्याला घरामध्ये भरपूर कामं असतात. स्वयंपाक करायचा, देवपूजा करायची, घरातलं आवरायचं, त्यानंतर आपण रांगोळी पण काढायला लागतो आणि रांगोळी सणावाराचं आपल्याला एकदम छान अशी काढावी लागते, त्याशिवाय सण साजरा केल्यासारखं वाटतच नाही. तर उंबरठ्यामध्ये उंबरठा म्हणून आपण ही अशी मागू शकतो. खूप वेगवेगळ्या डिझाईनच्या त्यांच्याकडे अशा पट्ट्या येतं. आपल्या उंबरठ्याची चौकट छोटी आहे, मोठी आहे, त्यानुसार ह्या पट्ट्या असतात. काही उंबरठे छोटे असतात ना, तेव्हा 2-3 पट्ट्या पण लागतात फक्त, नाहीतर मग साईडचे स्वस्तिक आहेत ना 2, तर तेही आपण मोठं उंबरठा असलं तर लावू शकतो. हवं तसं आपण हे ॲडजस्ट करून त्या पट्ट्या लावू शकतो. तर खूप वेगवेगळ्या डिझाईन आहेत त्यांच्याकडं. तर इंस्टाग्रामला पण त्यांचं पेज आहे, तर त्या पेजवर पण तुम्ही चेक करू शकता आणि त्यांचा नंबर पण मी स्क्रीनवर देते. हवं तर त्यांच्याकडून तुम्ही डिझाईन मागून घेऊ शकता. त्यांच्या या इंस्टाग्राम पेजवर आहे ना, त्यांनी सगळ्या प्रकारच्या रांगोळ्यांचे डिझाईन टाकलेले आहेत. रांगोळ्या पट्ट्या आहेत, उंबरठा पट्ट्या आहेत, त्यानंतर मोत्याच्या फुलांच्या डिझाईन पण आहेत बरं का त्यांच्याकडं. तर तुम्हाला हवं तर तुम्ही मागून घेऊ शकता. त्यांचा नंबर मी स्क्रीनवर दिला आहे. आता हे साईडचं जे आहे ना, ते मेहरूप आहे बरं का. आपण जे ताट ठेवतो ना देवाला, नैवेद्य भरतो, त्यानंतर असं कोणी स्पेशल जेवायला आलं त्यांच्या ताटाच्या साईडनी पण आपण असं हे मेहरूप ठेवू शकतो. आपला कोणताही सण असू द्या, रांगोळीशिवाय तो साजरा केल्यासारखं वाटतच नाही. तर नैवेद्याच्या ताटाभोवताली आपण हे मेहरूप लावलं ना, किती भारी दिसते तुम्ही बघू शकता. त्याचं कलर कॉम्बिनेशनसुद्धा छान आहे बरं का. तर वेगवेगळ्या कलरमध्ये हे मेहरूप मिळतं त्या ताईंकडं. तर तुम्हाला फक्त मी आता हे ठेवून दाखवलं आहे. मध्ये ताट नाही ठेवलं, आपलं जे अष्टदल कमल आहे ना, त्या ताईंकडूनच मी मागवलं आहे, तर तेच ठेवलं आहे. मध्ये ताट ठेवायचं नैवेद्याने भरलेलं आणि साईडनी हे मेहरूप लावायचं. आता हे मोर पण मागवलेत मी. मोरामध्ये आपण हवी ती रांगोळी भरू शकतो, म्हणजे हवा तो कलर. फक्त कलर भरायचा आपल्याला त्याच्यामध्ये. इतकं छान वाटतं ना, काय सांगायचं. आपल्याला हे मोर ठेवून द्यायचेत आणि त्याच्यामध्ये फक्त रांगोळी भरायची बस. तर हे अष्टदल कमल पण एक मी मागवलंय. त्याच्या साईडने आपण हवी ती रांगोळी काढू शकतो किंवा अशी रांगोळीचीच म्हणजे पॅचेसची डिझाईन पण लावू शकतो. हवं त्या प्रकारे आपण याला डिझाईन करू शकतो. तर हे पण सोपं पडतं. कलर कॉम्बिनेशन तितकं भारी न्यायचं. आणि दिवाळी दसऱ्यामध्ये आपल्याला हे सरस्वती यंत्र लागतं ना पूजेसाठी, आणि तसंही आपल्या घरामध्ये जर असलं नाही सरस्वती यंत्र चांगलंच आहे. त्यामुळं मी हे मागवलं आहे. तर यालाही आपण असं मागवू शकतो. तर खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन याचं पण. तर घाई गडबडीच्या कामाला आहे ना, ही रांगोळीचे पॅचेस एवढे भारी आहेत ना. फौजी साहेब बोलतात, तुला एवढी चांगली रांगोळी येते आणि कशाला मागवती हे. पण घरामध्ये एवढे कामं असतात ना, सणासुदीला तर भरपूर कामं पुरतात. ती रांगोळी काढायला सुद्धा वेळ मिळत नाही मला. लवकर पहाटच उठून मग ती रांगोळी काढत बसावं लागतं. तर घाई गडबडीच्या कामाला म्हणलं बरं आहे, चला आपल्या लेडीजला किती कामं असतं घरामध्ये आपल्याला माहिती आहे. त्यामुळं मी हे छोटे छोटे पॅचेस मागून ठेवलेत. शिवाजी महाराजांचं हे शिवजयंतीला वगैरे ते बरं पडन, तर ते एक मी मागवलं आहे. त्यानंतर हे गुलाबाचं फूल मोठं असं, श्री स्वामी समर्थ हा एक पॅचेस असं त्यांनी ओरिजिनल रांगोळीनी असं त्यांनी ड्रॉ केलेलं आहे ना. तर हे स्वास्तिक, त्यानंतर देवीचे पाऊल खूप छान छान आहेत त्यांच्याकडं. आपले जेवढे वर्षाचे सण येतात ना, त्या सणाप्रमाणे त्या रांगोळीचे पॅचेस बनवतात. मग ती मकर संक्रांत येऊ द्या, तुळशी विवाह येऊ द्या, वटपौर्णिमा येऊ द्या, काही कोणतेही सण असले ना, त्या सणाप्रमाणे त्या हे पॅचेस बनवतात. तर आपण हवं ते मागू शकतो. खूप छान छान डिझाईन आहेत खरंच. त्यांच्या इंस्टाग्रामचं पेजचं नाव दिले मी स्क्रीनवरती आणि त्यांचा नंबर पण आहे. तर तुम्ही त्या इंस्टाग्राम आयडीवर जाऊन त्यांचे डिझाईन पण पाहू शकता. तर खूप छान अशा रांगोळ्या आहेत. तुम्हाला कोणाला मागवायचे असतील तर त्या ताईंचा नंबर मी स्क्रीनवर पण देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देते, तुम्ही मागू शकता. तर आपल्या बऱ्याचशा ताई आहेत ना, अशा घरगुती काम करतात. घरचं सगळं पाहून त्या घरगुती असं काहीतरी काहीतरी करतात. तर आपण स्त्रियांनी त्यांना नक्की सपोर्ट केला पाहिजे. सगळ्यांचं चांगलं व्हावं, त्याच्या पाठीमागं आपलंही व्हावं, अशी जर भावना आपण ठेवली तर आपलंही नक्कीच चांगलं होतं. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.